पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचे संकेत पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मिळत आहेत. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आले असल्याचे उघड झाले. हगवणे यांची आता राष्ट्रवादी पक्षातून पवारांनी हकालपट्टी करण्यात आली आहे. पण या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्या पूर्व इतिहासातील सर्व गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवण्याचा हगवणे कुटुंबियांनी प्रताप केला आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. ज्यांच्या छळामुळे वैष्णवी आज या जगात नाही, त्या हगवणे कुटुंबाने यापूर्वी गौतमी पाटीलला चक्क एका बैलासमोर नाचवले आहे. हगवणे कुटुंबाच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी चक्क गौतमीला बैलासमोर नाचवले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील एका बैलासमोर नाचत होती. गौतमी स्टेजवर नाचत असताना नेहमी गर्दी करणारे तिचे चाहते नाही, तर चक्क बैल तिच्या मागे उभा होता. गौतमीच्या मागे उभा असलेला फोटो सुशील राजेंद्र हगवणेचा आहे. सुशील हा वैष्णवीचा दीर आहे. म्हणजे याचाच अर्थ हगवणे कुटुंबियांनी बैलाच्या वाढदिवसासाठी सुनेच्या माहेराकडून हुंडा उकळला आणि गौतमी पाटीलवर उधळला. राजेंद्र हगवण्याचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशी तालुक्याचे माजी सभापती आहेत. हगवणे कुटुंब हे दूध आणि शेतीचा व्यवसाय करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हगवणे राजकारणात सक्रिय झाले. राजेंद्र हगवणे यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यांचा मुलगा सुशील हगवणे ही राजकारणामध्ये सक्रिय होता. सुशील मुळशी तालुका युवा काँग्रेसचा अध्यक्ष होता. जिल्हा नियोजन स्तरावर सुशीलची नियुक्ती झाली होती. यंदा सुशील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होता. दुसरा मुलगा सुशांत हा शेती व्यवसाय करत होता व त्यांची मोठी मुलगी करिश्मा हगवणे एक फॅशन डिझायनर आहे. बैलाच्या वाढदिवसावर लाखो रुपये उधळणारे हगवणे कुटुंबीय मात्र सुनेला जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यायचे. त्यांचे हे प्रताप जनावरालाही लाजवणारे आहेत. त्यांना तातडीने व्यसन घालण्याची मागणी केली जात आहे. लवकरच सर्व आरोपींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. पण वाईट फक्त त्या जन्मदात्या आईवडिलांचे आणि त्या लहान बहिण्यांच्या बाळाचे वाटते. त्या निष्पाप जीवाची काय चुकी होती? त्याचा काय गुन्हा होता की त्याच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवले? त्या निष्पाप जीवाला आई या शब्दाचा अर्थही अजून कळला नाही, तोवरच त्याची आई त्याच्यापासून दुरावली गेली. हगवणे कुटुंब वैष्णवीचेच नव्हे, तर त्या बाळाचे सुद्धा तेवढेच दोषी आहेत. तुम्हाला काय वाटते? अशा या नराधमांना काय शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.